संघटनाचे कार्यकर्ता आहोत आणि कार्यकर्ता आहोत। तसेच इथे जो कोणचा विषय आहे, कोण कोण सोना टिप्पू हे लोक 70 वर्षापासून तिथे रहिवासी आहेत आणि 70 वर्षापासून ह्या लोकांना घरपट्ट्या नाही आहेत। ह्या घरपट्ट्या का नाही त्यांनी दिला? आज आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिलेला, जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा मगून अधिकार दिलेला आहे। हा अधिकार त्यांना आज मिळाला नाही। आज हा अधिकार जर त्यांना मिळाला नाही तर कसा आपला कुठल्या प्रकारे हा सन्मानाचा अधिकार आपल्याला आहे? मग हा त्यांना जर घरपट्ट्याचा अधिकार जर मिळाला तर चांगलं होईल। आणि इथल्या जर लोक आज महाजन जे ग्रामसेवक आहेत ते 20 तारखेचं आम्हाला सांगितलेलं का 20 तारखेला तुम्हाला काय पण करू, घरपट्ट्या या लोकांना देऊ आम्ही, असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेला। पण ते 20 तारीख, आज 20 तारीख असून तरी त्यांची काय मासिक सभा झाली नाही, तर आम्हाला हे टाळाटाळ करतात। आणि आता बोलतात ते 24 तारखेला तुम्हाला जे काय आम्ही 100% आम्ही घरपट्ट्या देऊ, पण आम्हाला ते मान्य होणारच नाही। आणि ह्या लोक बसल्यात यांना सुद्धा हे मान्य नाही होणार। आणि आम्ही त्या इथल्या घरपट्ट्या घेतल्याशिवाय 4 दिवस लागो या 10 दिवस लागत, या आम्ही घरपट्ट्या घेतल्याशिवाय आता इथून उठणार नाही। ही आमची श्रमजीवी संघटनाची ताकद आहे आणि ही ताकद आम्ही दाखवणारच। आज जर घरपट्ट्या यांना भेटल्या नाही तर आम्ही 10 दिवस इथं राहणार, पण आम्ही घरपट्ट्या घेतल्याशिवाय इथं उठणार नाही। आज तुमच्याशी बोलणं झालं का मनीष महाजनशी, जे तिकडचे म्हणजे ग्रामसेवक आहेत? हो, काय बोलले तुम्हाला? आश्वासन काय दिले? आश्वासन दिले का आता हे जर ही मीटिंग 20 तारखेला जी मीटिंग आपली मासिक सभा होती ती आता झालेली नाही। सरपंच जी मॅडम होती त्यांचं काहीतरी कारणावरून कुठेतरी ते गेले असतील, तर ही मीटिंग कॅन्सल झाली आणि ही मीटिंग आता 24 तारखेला सांगितली त्यांनी। पण आता ही मीटिंग 20 ची असून 24 ला सांगितली, मग आम्ही कुठल्या प्रकारे त्यांच्यावर विश्वास ठेवू? आणि 24 ते 30 तारखेला सांगतील, पण 30 तारखेचा हा महिना नाही, हा 28वा महिना आहे। मग 30 तारखेला जर सांगितलं तर मग कशी मीटिंग होईल आणि कशी या लोकांना घरपट्ट्या देतील? आम्ही या लोकांचं काही मान्य करणार नाही। जी आमची श्रमजीवी संघटनाचा जो अधिकार त्यांना आहे तो आम्ही त्याला मिळवून देणारच। आणि जो अधिकार जर मिळाला नाही तर तिथपर्यंत आम्ही इथं बसणारच। आणि हे लोक काही उठणार नाही, घरपट्ट्या घेतल्याशिवाय उठायचा का? ही आमची श्रमजीवीची ताकद आहे आणि उठणार पण नाही। जेव्हा इथे महाजनांनी सगळा बोजा विस्तार घेऊन नाही इथं घरपट्ट्या या कार्यालयात, या पंचायत समितीमध्ये यांना घरपट्ट्या दिल्या पाहिजेत। म्हणजे तुमचं असं आहे की मनीष महाजन वेळोवेळी म्हणजे खोटे बोलतात आणि फक्त खोटे आश्वासन देतात, असं आहे का? हे आश्वासन देतातच आम्हाला तर तुम्हाला घरपट्ट्या देऊ, आम्ही घरपट्ट्या देऊ। आज आमच्या मोर्चाला 3 महिना झाला, आता हे 4था महिना चालू आहे। मग त्यांनी का नाही ते निर्णय घेतले? मासिक सभेला त्यांनी निर्णय घेतले पाहिजे होते का? आज 10 दिवसाच्या जो कोणी विरुद्ध माणूस असेल किंवा कोणतरी असेल त्याच्या विरुद्ध ही माणसं आहेत, त्यांची ती जमीन आहे, ही जमीन जर त्यांचा जो पाठपुरावा त्यांनी केला नाही, त्यांचे कागदपत्र जर आणले नाही तर तुम्हाला 10 दिवसाच्या आत 11व्या दिवशी घरपट्टी आम्ही देणार। पण तसं काही झालं नाही। आज ही टाळाटाळीची गोष्ट चाललेली आहे। 3 महिना झाला, आता 4था महिना झाला चालला। हे आम्ही मान्य करत नाही। आम्ही आता ते किती पण काय झाले तरी आम्ही उठणार नाही इथून घरपट्ट्या घेतल्याशिवाय। तो आमचा निर्णय आहे, संघटनेचा निर्णय आहे। किती दिवसापासून तुमचा संघर्ष चालू आहे घरपट्टीसाठी? या संघर्षाला जवळपास 3 महिने आता व्हायला आले। आम्ही हा संघर्ष करताना भाऊताईंच्या मार्गदर्शनाने हा संघर्ष आमचा सतत तालुक्यात जे काय असतं ते चालत्यान। भाऊताईंच्या मार्गदर्शनानेच आम्ही हा निर्धार आजचा हे केला। याच्या अगोदर आम्ही एक 3 महिन्यापूर्वी मोर्चा काढला होता कोण ग्रामपंचायतला। त्यावेळेस त्या मोर्चात आम्हाला जेव्हा बोलवला शिष्टमंडळाने आतमध्ये, ग्रामपंचायतच्या बॉडींना तो ग्रामसेवक आहे महाजन त्यांनी, त्यावेळेस चर्चा झाली होती शिष्टमंडळाने। सगळी ही तिथं राहणारी या कोण गावची लोक ती सगळी सोबत आमची होती। लोकवस्ती किती आहे? लोकवस्ती जवळजवळ एक 35-40 घरं आहेत। तर त्या शिष्टमंडळात अशी चर्चा झाली का समोरवाला कोणतरी एक भलाढ्य माणूस आहे तावरे म्हणून, त्याचा म्हणणं आहे का ही जागा माझी आहे, तर ती जागा आहे सरकारी।
या लोकांची सातबारा बघितला का? हो हो, 7-12 बघितला. सरकारी जागा आहे त्या 7-12वाल्याच आम्ही बघून सांगला आणि लोकांची ही खात्री झाली का आम्ही हेच सर्वे नंबर मध्ये आहे. त्यावेळेस ग्रामपंचायतने असा निर्णय घेतला का तो टावरे जो आहे त्याला आम्ही 10 दिवसाची अवधी देतो. 10 दिवसांत त्याचं काय कागदपत्रे असतील ते त्यांनी ग्रामपंचायतला सबमिट करावा, सादर करावा. आणि या लोकांकडे किती वर्षापासून राहतं ते काय पुरावा आहे ते सादर करायचं. जर त्या टावळ्यांनी 10 दिवसांत ते कागदपत्र सादर नाही केलं तर आम्ही या लोकांना घरपट्ट्या अधिकृत देऊ, अनधिकृत नाही अधिकृत देऊ असा ग्रामपंचायतने आम्हाला लेखी संघटनेचे लेटर पॅड पत्रात कळवलाय. ती आमची का आता पोच आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही वाट बघली, त्यांना आम्ही विनंत्या केल्या आणि शेवटी अधिकारी आहेत आम्ही थोडासा समजून ना त्यांना काही कालावधी दिली हे 2-3 महिन्याची. पण त्या कालावधीत पण हा जो महाजन जो ग्रामसेवक आहे हा महाजन म्हणजे माजुरे आहे पका. सतत लोकांच्या तोंडाला गरिबांचे पाना पुसतो, त्यांना रस्त्यावर उतरायला लावतो, वन भटकायला लागतो. आता पुन्हा आज ती बसली. त्याच्या अगोदर 1-2-4 दिवसापूर्वी पुन्हा बीडीओ साहेबांजवळ त्याला बोलवून ना आमची चर्चा झाली का कधी देणार या लोकांना घरपट्टी. त्या दिवस त्यांनी बीडीओ साहेबांना फोनद्वारे सांगला का मी 20 तारखेला या लोकांना घरपट्ट्या देतो. त्या दिवस पण आम्ही नाही सॉरी जे दिवस चर्चा झाली ते दिवस सांगला बीडीओ साहेबांना त्यांनी का आता पाठवा लोकांना ग्रामपंचायतला मी घरपट्ट्या देतो असं सांगितलं. त्यावेळेस आमचा तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ चौधरीना, इतर तालुक्याचे उपाध्यक्ष गुलाबबाई आणि इतर मंडळी कार्यकर्ते होते. याही लोकांना आश्वासित केलं का तुम्ही जा, तुम्हाला आता साहेबांनी सांगलाय म्हणजे घरपट्ट्या देतील. ज्या वेळेस तिथं गेल्यावर लोकांना त्यांनी वेगळ्या पद्धतीची उत्तरं दिली. ते बॉरीचा ऐकला किंवा अजून कोणता ऐकला ते आम्हाला नाही माहित. पण तेव्हा सांगला का आता नाही घरपट्टी देता येणार, आम्ही मासिक सभा लावू, मासिक सभेत निर्णय घेऊ ना मग त्या निर्णयानुसार तुम्हाला घरपट्ट्या देऊ. मग मासिक सभा लावू ना मासिक सभेच्या निर्णयात आम्ही निर्णय करून ना तुम्हाला घरपट्ट्या देऊ असा सांगितला. त्यावेळेस आम्ही ऐकला, ठीक आहे. मग किती तारखेला मासिक सभा, तर 20 तारखेला. 20 तारखेला जेव्हा त्यांनी मासिक सभेचा आश्वासन दिला आम्ही निमूटपणाने घरी गेलो. संघटनेने पण सांगला का अधिकारी त्यांना एक चान्स देऊ आपण. ज्या वेळेस 20 तारखेचा ते ठरवला आजचा दिवस, तर रात्री मी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला तर ते सांगला नाही आम्ही 20 तारखेला मासिक सभा होणारच नाही. मग मी विचारला त्यांना का साहेब तुम्हीच सांगला बीडीओ साहेबांना का 20 तारखेला आम्ही मासिक सभा घेतो ना, त्यांना घरपट्ट्या देतो ना, आता तुम्हीच सांगता. तर नाही मग कारण सांगायला लागले. तो ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतोय, तो आज हजर नाही, तो त्याला नाही येता येणार. मग मी काही कायदेशीर गोष्टी त्यांना विचारल्या का या गोष्टी तुम्ही कशाला करता, ते आदिवासींच्या जीवाशी का खेळता. तो बोलायला लागला नाही माझ्यावर दबाव आहे, मला देता येणार नाही, तो मी माझा प्रस्ताव करणार मासिक सभेत तेव्हाच मला देता येईल. मग त्यानंतर आम्ही ठरवला तर ठीक आहे तुम्ही या करस. तर मग ज्याने आम्हाला तुला सांगला होता ना जो तालुक्याचा तुमचा प्रमुख आहे बीडीओ साहेब, खूप मोठा बीडीओ साहेब तुमचा प्रमुख आहे, त्यांच्याशी आम्ही आता बोलू म्हणून असं बोलून ना आम्ही आजचा तारीख ठरवली 20 तारखेची ना आम्ही आज इथं आंदोलनाने येऊन बसलो सगळे लोक. आता आमचा म्हणणं एवढाच आहे का आम्हाला ज्या परत या लोकांना त्या 23 घरपट्ट्या भेटत नाही तिथपर्यंत आमचा यो ठिय्या आंदोलन असेल. इथले आम्ही घरपट्ट्या घेतल्याशिवाय जाणार नाही. दुसरा एक लाचचा मुद्दा आहो का घरपट्टी जरी त्याही आम्हाला सांगला आज पण का देतो किंवा 24 तारखेला देतो असं सांगितलं तर आम्ही आता ग्रामपंचायतला जाणार नाही. त्याही त्यांच्या बालदी बिळात दप्तर सगळा इथं आणावा, बीडीओ साहेबांच्या समोर आम्हाला घरपट्ट्या द्यावा. इथंच आम्ही त्यांना घरपट्टीचा ज्या या असेल काय कर तो इथं बीडीओ साहेबांच्या ऑफिसात त्यांच्या समोर आम्ही देऊ. एवढीच आमची आता त्यांची काय बोलण्याची या आहे अपेक्षा आहे. एवढं बोलून मी थांबतो.
सबळ सनानाथ जिंदाबाद, सबळ सनानाथ जिंदाबाद, घरपट्टी आमच्या हक्काची, घरपट्टी आम्हाला मिळालीच पाहिजे. अरे आगे से बोल बोल ग ताई, हल्ला बोल, बोला. अरे आगे से बोल, पीछे से बोल, बोल जवानो, बोल ग ताई, सबळ सनानाथ जिंदाबाद. त्या माणसाने जर पत्रव्यवहार आपण केलेला आणि त्यानुसार त्यांनी जर कागदोपत्री पुरावे सादर केले तर तुम्हाला घरपट्टी देण्यात येणार नाही असं ग्रामपंचायतीने सांगितलं होतं. त्याच्याच उलट आपणही त्यांना सांगितलं होतं की समोरच्या टावरेनी जर घरपट्टीसाठी त्यांनी दावा आपण केला असता, त्यांनी पेपर जर सादर केले नाही तर माझ्या सर्व संघटनेच्या सभासदांना तुम्हाला 10 दिवसात घरपट्टीची आकारणी करावी लागेल असं त्यांनी आपल्याला लेखी दिलं होतं की नाही. मग का त्या लेखी दिलेल्याला तुम्ही कागदाला महत्व देत नाही? तुम्ही जर लेखी दिला आम्हाला, मग त्या लेखीनुसार 10 दिवसात त्यांनी पेपर सबमिट केले नाही, त्याचा अधिकार त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केला नाही, मग आपल्याला घरपट्टी मिळायला पाहिजे की नाही? मग तीच घरपट्टी घेण्यासाठी आम्ही आज पंचायत समितीला आलोय आणि बीडीओ साहेबांना आणि काळे साहेबांना आणि त्या महाजन साहेबाला ग्रामसेवकला आमचं सांगणं आहे की तुम्ही 20 तारखेला जर इथंशी मासिक सभा ठेवली होती आणि आता एकाच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही जर ती मासिक सभा रद्द करून आणि ती मासिक सभा तुम्ही 24 तारखेला ठेवलेली आहे, 24 पर्यंत सर्व संघटनेचे सभासद या तुमच्या आवारात इथेच बसून राहतील आणि जोपर्यंत घरपट्टी देत नाहीत तोपर्यंत एकही माणूस या जागेवरून उठणार नाही. बरोबर ना? नक्की तुम्ही 24 पर्यंत तुमचा कार्यक्रम करा, नाही तर मग तुम्ही ती मीटिंग उद्या ठेवा. उद्या ठेवा ती मीटिंग. उद्या जर ठेवत असेल तर उद्यापर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी बसू आणि उद्याचा निर्णय झाल्यानंतर घरपट्टी घेऊनच आम्ही या ठिकाणावरून उठणार आहोत. हा इशारा देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. कारण विनंती आज सर्व गोष्टी करून आम्ही आता शांत बसणार नाही. कारण तुम्हाला विनंती केली, 3 महिन्याचा कालावधी घालवला, आता अर्ज दिले, 1 वर्ष 2 वर्ष घालवले, तरी सुद्धा आम्हाला घरपट्टी मिळालेली नाही. त्यामुळं आम्ही आता याच ठिकाणी बसणार आहोत. जे काही आम्हाला भुकेचं बसायला लागलं तरी चालेल, तानाचं बसायला लागलं तरी चालेल, परंतु माझ्या संघटनेचा कार्यकर्ता इथून एकही इथून जाणार नाही आणि तिथले सोनाटिपूची लोक एकही इथून जाणार नाहीत. सर्वांनी घरपट्टी घेतल्याशिवाय जायचं नाही. आपण हा निर्धार करून आपण या ठिकाणी बसलोय. त्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती करतो का कोणीही किती, मी सुद्धा सांगितलं तालुक्याचा अध्यक्ष म्हणून, तालुक्याच्या उपाध्यक्षांनी सांगितलं, वरिष्ठांनी सांगितलं, तरीही आपल्याला कोणाचंही मान डोलवायची नाही. आम्हाला घरपट्टी भेटल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही, ही जिद्द आम्ही मनाशी बाळगलेली आहे. म्हणून महाजन साहेबांना सांगतो की तुम्ही जे जे खेळ प्रकार जे जे आमच्या लोकांशी खेळले ते खेळणं बंद करा, अन्यथा याचे परिणाम खूप वाईट होतील. आता या ठिकाणी आम्ही 50 लोक आलो असाल किंवा 100 लोक आले असतील, पण संध्याकाळपर्यंत आमचे निरोप गावागावामध्ये गेलेले आहेत. या ठिकाणी 500 ते 1000 लोक या ठिकाणी ग्रामपंचायत समितीला आतमध्ये घुसून बसतील. तुम्हाला एकही अधिकाऱ्याला त्या खुर्चीवर बसू देणार नाही. आम्ही स्वतः तिथेच बसू, तिथेच राहू, परंतु तुम्हाला सुद्धा या ठिकाणावरून जाऊ देणार नाही, हे नक्कीच तुम्हाला सांगतो. महाजन साहेब इकडे थांबा, तुम्ही जाऊ नका. तो गेट बंद करून घ्या, गेट बंद करा. एकालाही कोणाला बाहेर जाऊन द्यायचं नाही. जर इथला मालक जर या जमिनीवर बसला असेल, इथला मालक जर या ठिकाणी एवढा आशेने बसला असेल,
तर अधिकाऱ्यांना आम्ही एकाला सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही. आतापर्यंत आमची शांतता तुम्ही बघितले. आम्ही शांत बसतो, हक्काचं मागणं मागतो, तेवढंच त्याच्यावर तुम्ही समाधान मानून आम्हाला गप्प बसवू नका. म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या त्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत केल्या नाही, म्हणून आम्हाला हा पवित्र उचलावा लागतो. म्हणून या ठिकाणी आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत. काळे साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत, बाहेरचे कोण आले त्यांना आत येऊ द्या, फक्त इथला अधिकारी कोणी जाऊन देऊ नका. वाटलं 2 बॉडीगार्ड महिला तिथे बसवा आपल्या, बरोबर ना? जाऊन द्यायचं का? आम्ही बसलोय, तुम्हीही बसा, तेव्हा प्रत्यक्ष कळेल का खऱ्या अर्थानं हक्क काय असतो. तो हक्क त्यांना आपण दाखवून देऊ. संविधानाने दिलेला अधिकार आमचा आहे, घरपट्टी आम्हाला मिळाली पाहिजे, हा हक्क आहे आमचा. आणि तो जर हक्क जर तुम्ही अधिकारी हिरावून घेत असाल तर तुम्हाला सुद्धा स्वस्त बसू देता जाणार नाही. एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जिंदाबाद.